मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी हजारो मराठा बांधवांसह मुंबईत धडक दिली. आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करत त्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय मागं हटणार नाही असा निर्धार केला. त्यांच्यासह हजारो मराठा समाज बांधवांनी त्यांच्यासोबत आझाद मैदानात ठिय्या मारला. राज्य सरकारनं या आंदोलनाच्या तीव्रतेची धास्ती घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय जारी करणं, मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या मराठा सेवकांच्या वारसांना आर्थिक मदत देणं, मयत आंदोलकांच्या वारसांना शासकीय नोकरी देणं, मराठा आंदोलकांवरील खटले मागं घेणं, जात पडताळणी सत्वर करणं या मराठा समाजाच्या मागण्या उपसमितीनं मान्य केल्यात. मात्र हैदराबादप्रमाणे सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं 1 महिन्याची तर मराठा आणि कुणबी एकच आहेत या संबंधीचा शासन निर्णय जारी करण्याची 2 महिन्यांची मुदत मागितली. सरकारच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतलं. पण सरकारनं कालच्या आंदोलनाच्या निमित्तानं यापूर्वीच्याच मागण्या नव्यानं मान्य केल्यात. हैदराबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णयात शब्दांची फिरवाफिरव करण्यात आली आहे असे आक्षेप नोंदवले जाऊ लागलेत. या पार्श्वभूमीवर एस न्यूजनं कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधवांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळं मराठवाड्यातील जिल्ह्यांना जसा फायदा होणार आहे तसा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना व्हावा यासाठी सातारा गॅझेट सरकारनं दिलेल्या मुदतीत लागू करावं, हैदराबाद गॅझेट संदर्भातील GRमध्ये सुस्पष्टता आणावी असं सांगितलंय. पितृसत्ताकसाठी होती, परंतु तसं घडताना या निर्णयामध्ये दिसत नाही. वास्तविक आंदोलनाची गांभीर्य लक्षात घेऊन शासनानं निर्णय करत असताना सुस्पष्ट निर्णय करणं गरजेचं होतं. कारण इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हा विषय किचकट असतो. एका शब्दाचा वेगवेगळी माणसं वेगवेगळा अर्थ काढतात. म्हणून मराठ्यांना न्यायच द्यायचा होता तो सुस्पष्ट दिला असता तर आणि चांगलं झालं असतं असं मला वाटतं. जो मराठवाड्यातला जो मराठा आहे त्यांना मोठ्या प्रमाणात होण्याची चान्सेस आहेत आणि ते होणार आहे. कारण काय की मूळ निजामानं मराठा समाजानं जे आरक्षण दिलं होतं त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या मराठा कुणबी एक आहेत. आज आंध्र आणि तेलंगणामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळते आणि त्यांच्यातला जो भाग महाराष्ट्रात आला त्यांना मिळत नाही. त्यांचा अन्याय होता. कारण तिथला आत्ता आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. तिथल्या पिकाचं नुकसान जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्यात होतात. त्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यातल्या मराठ्यांना काहीच मिळत नव्हते. त्यामध्ये तो फायदा दिसून येतो आहे. दुसरं नाही आहे म्हणजे मराठा हाच कुणबी अशा पद्धतीचा निकष सातारा गॅझेटमधनं लागू शकतो आणि सातारा गॅझेट 1 महिन्यामध्ये अंमलबजावणी करणार अशा पद्धतीची सरकारनं ग्वाही दिलेली आहे. ती झाली तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना सरसकट OBC, जरी हा सरसकट शब्द काही कारणास्तव बाजूला घेतला असेल तरीसुद्धा गॅझेट जर मंजूर झालं, गॅझेटप्रमाणे GR मंजूर झाला तर बहुतांश सगळ्याच मराठ्यांना कुणबी दाखला मिळू शकतो अशी आम्हाला खात्री आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भातील GRची अंमलबजावणी करताना मराठा समाजाची स्थानिक प्रशासनाकडून अडवणूक होऊ नये अशी अपेक्षा रुपेश पाटील यांनी व्यक्त केली. प्रश्न होता 2 पावलं मागं जरी आलोय असं वाटत असलं, काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये सरसकट OBCमध्ये समावेश व्हावा ही प्रमुख मागणी आहे आणि ती इथनं पुढं सुद्धा राहील. पण जे काय हाती आलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा पण GR काढणार होते तर त्याबाबतसुद्धा अजून काय स्पष्टता दिसत नाही. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. थोड्या प्रत्येक वेळेला थोडे मराठे OBCच्या आरक्षणाचा लाभ घेतील अशा पद्धतीची आशा करतो. आणि हे आरक्षण मराठ्यांना मिळालेलं आहे. या आरक्षणासाठी कुणबी दाखले काढायला गेल्यानंतर म्हणजे खरी गोष्ट आता इथनं पुढं हा व्यापार चालू होणार आहे. तर अधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एजंटांनी एजंटगिरी बंद करावी. दरम्यान राज्य सरकारनं मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य करत त्याबाबतचे काही GR सुद्धा काढलेत. मात्र कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा, मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारनं जाहीर करावं, या प्रमुख मागण्यांबाबत सरकार चालढकल करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचं कारण पुढं करू शकेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.
सगळे सोयऱ्यांसंदर्भात राज्यभरातून 8 लाख हरकती आल्यात. असाच प्रकार हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारनं याबाबत न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी मराठा समाजातून होतीये.